नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर त्या बाईला भेटल्यामुळे सायली आणि अर्जुन समोर आता लोखंडे सगळं सत्य त्यांच्यासमोर आलेलं आहे. आणि आता सदाशिव आणि मैनावती यांच्यावर त्या दोघांचा अजिबातही विश्वास नाही आहे. त्याचमुळे सायली आता त्यांच्या घरच्यांना देखील त्यांच्या विरोधामध्ये सावध करणार आहे आणि दोघे मिळून आता त्यांच्या विरुद्ध काही पुरावे मिळत आहेत का, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे वगैरे सर्व काही तपास करून हे नक्की सायलीचे साईबाबा आहेत की नाही याची खात्री करून घेणार आहेत. तर सायली आता मैनावतीला अर्जुनच्या ऑफिसमध्ये घेऊन आलेली असते आणि ती बाई देखील ते आधीच त्या ऑफिसमध्ये घेऊन आलेले असतात. तर ऑफिसमध्ये आल्यानंतर मैनावती मात्र ते ऑफिस पाहून सायलीला बोलत असते, सायली अगं किती छान ऑफिस आहे वगैरे, किती मोठं ऑफिस आहे. आणि ती तिथे खुर्चीवर बसते, इकडे तिकडे पाहत असते. तर तेवढ्यातच तिचं लक्ष मात्र त्या बाईकडे जातं. आता खरं तर त्या बाईला पाहिल्यानंतर मात्र मैनावती खूप जास्त घाबरून जाते आणि लगेचच ती उठते आणि सायलीला बोलते की सायली अगं मी जाते घरी, आपण ते चप्पल वगैरे ना नंतर पाहूयात सगळं, तुझं काही काम असेल ना इथे तर ते काम करून तू ये मागून, मी घरी जाते. त्यावर सायली तिला अडवते आणि थांबते. अगं आई थांब ग, बस तर इथे जरा वेळ आणि बघ जरा ऑफिस बघ, ऑफिसमधली माणसं बघ, तू ओळखतेस का या बाईंना? त्यावर आता मैनावती सांगते की नाही अगं कोण आहेत ह्या, मी नाही ओळखत यांना. आता मैनावती तिचं नाटक करायला सुरुवात करते. त्यावर सायली बोलते की मला माहीत आहे की तू या बाईंना ओळखतेस आणि कसं ओळखतेस ना ते सुद्धा मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे खोटं बोलू नकोस. आता मात्र मैनावती लगेच नाटक करायला सुरुवात करते. अरे देवा, ही पोरगी माझ्यावर कसे आरोप करतीये, हाच दिवस पाहायचा बाकी राहिला होता वगैरे तिचे नाटक सुरू होऊन जातं आता. तर तेवढ्यातच ती बाई बोलते, अगं मैने किती खोटं बोलतीयेस, तूच तर ह्या पोरीला माझ्याकडे आणून सोडलं होतं, तू आणि तुझ्या बेवड्या नवऱ्यानी, आणि तिच्या बदल्यामध्ये मी तुला पैसे दिले होते आणि त्याच पैशांमधून तर तू ते टेलरिंगचं दुकान टाकलंस. पण मैनावती मात्र तिला ओळखायला साफ नकार देते आणि उलट आता तिथे जोरजोराने ओरडत तमाशा करत असते की सायली अगं तू माझ्यावर असे कसे काय आरोप करू शकतेस, तुझा काय माझ्यावर विश्वास नाही आहे का, अगं ही कोण बाई आहे मला नाही माहिती, उलट मला तर वाटतं या बाईलाच कोणीतरी पैसे चारले असतील जावई बापूंच्या आणि तुझ्या मनामध्ये आमच्या विरुद्ध विष कालवायला. मी नाही ओळखत या बाईला आणि कसले पैशांबद्दल बोलतीये, अगं मी कोणाकडूनच पैसे नाही घेतले ग, आणि मी असं कसं काय कोणाकडून पैसे घेईन, अगं तुला 9 महिने पोटामध्ये वाढवली आहे मी आणि माझी पोरगी मी असं दुसरं कोणाला कसं काय देऊन टाकील बरं, मी असं काहीही केलेलं नाही आहे. ही बाई सगळं काही खोटं बोलतीये. पण ती बाई मात्र आता मैनावर आरोप करत असते की अगं खोटं कशाला बोलतेस, तू आणि तुझ्या बेवड्या नवऱ्याने हे तर हिला माझ्याकडे सोडली आणि ही पोरगी पण खूप चंट निघाली, लगेचच थोड्या दिवसांमध्ये पळून गेली, माझे सगळे पैसे देखील बुडाले. अगं मी जर पैसे दिले नसते ना तर तू आणि तुझ्या पोरी उपाशी मेला असतात. आता मात्र आपलं काही चालणार नाही आहे म्हटल्यानंतर मैनावती लगेचच अर्जुनचे पाय पकडते आणि मग त्याला बोलत असते की जावई बापू अहो तुम्ही माझ्यावर असे कसे काय आरोप करताय, तुमच्या सासूवर ही बाई कसे आरोप करतीये, तिला थांबवा जरा, वाचवा मला, तुमचा काही तुमच्या सासूवर विश्वास नाही आहे का. आता सायली तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते, आई अगं तू काय करतीयेस, हे यांचं ऑफिस आहे, असं मोठमोठ्याने बोलू नकोस, असं काही विचित्र वागू नकोस, आपण घरी गेल्यावर बोलूयात, तू उठ आधी. पण ती मात्र काही उठायला तयार नसते. त्यावर अर्जुन बोलतो की हे बघा आई तुम्ही उठा, हे ऑफिस आहे आणि ठीक आहे ठेवतो मी तुमच्यावर विश्वास, पण उठा तुम्ही आता. आणि त्यानंतर अर्जुन आता मैनावतीला उठून उभं करतो. आता त्यानंतर सुद्धा मैनावती मात्र तिचं नाटक सुरूच ठेवते. ती अर्जुन समोर हात जोडते आणि त्याला बोलते की जावई बापू तुमचे खूप जास्त उपकार झाले माझ्यावर की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. त्यावर सायली सांगते, आई आत्ता जरी हा विषय आम्ही बंद केलेला असला ना तरीही हा विषय काही कायमचा बंद झालेला नाही आहे, त्यामुळे आम्ही या विषयाच्या खोलापर्यंत नक्कीच जाणार आहोत. तेव्हा मैनावती बोलते की हो मी काही केलेलंच नाही आहे, तर जा ना, तुला कुठे जायचं आहे तिथे जा. त्यानंतर अर्जुन बोलतो की या बाईंना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी आणि तो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो.
तर इकडे तन्वी तिच्या रूममध्ये खूप चिडचिड करत बसलेली असते व विचार करत असते की सायली आणि अर्जुन नक्की कुठे गेले होते. नक्कीच ते सदाशिव आणि मैनावतीच्या घरी गेले असतील. त्यांना तिथे माझ्याबद्दल काही सापडलं असेल का, किंवा मीच त्यांची मुलगी आहे हे त्यांना समजलं तर नसेल ना, याच विचारात ती असते. आणि तिथेच अश्विनही त्याचं काहीतरी मेडिकल कॉन्फरन्स वगैरे असते त्याचं काम करत बसलेला असतो. आणि अश्विन आता तन्वीला आवाज देतो व बोलतो की तन्वी, अगं माझ्यासाठी कॉफी आणतेस का? अगं मला तर आत्ताच जमल्यासारखं झाले आणि उद्या माझी एक मेडिकल कॉन्फरन्स आहे, तिथे मला पेपर प्रेझेंट करायचं आहे, त्याचंच काम करतोय मी, खूप जास्त काम बाकी आहे माझं. पण तन्वीचं मात्र लक्षच नसतं. अश्विन परत एकदा तिला आवाज देतो. आता मात्र तन्वी खूप जास्त चिडते त्याच्यावर व बोलते, तुझे काय हात मोडले आहेत का? तू जाऊन घे ना कॉफी. त्यावर अश्विन बोलतो, अगं मी तर तुला नेहमी कधीच असे कामं सांगत नाही, नेहमी तर मीच माझा जाऊन कॉफी घेत असतो, पण आता मी काहीतरी महत्त्वाचं काम करतीये म्हणून बोललो ना तुला. त्यावर आता तन्वी खूप चिडते व बोलते की हो, महत्त्वाची कामं फक्त तुलाच असतात ना, मी तर इथे रिकामटेकडीच बसली आहे. म्हणजे आता जर मी बाहेर गेली कॉफी करायला तर ती सायली लगेच मला बोलेल, आणि इथे आली आहे तर इथे तू मला बोलतोय, आणि रागातच ती तिथून निघून जाते. तर आता सायली आणि अर्जुन दोघेही घरी पोहोचलेले असतात. पण खरं तर सायली मात्र अजूनही तोच विचार करत असते. त्या मैनावती आणि सदाशिवचा विचार मात्र काही तिच्या डोक्यातून जात नसतो, आणि तिला फक्त हेच वाटत असतं की हा जो काही भूतकाळ समोर आलेला आहे तो माझा नाही तर दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीचा आहे. हे सर्व काही तिच्या बाबतीमध्ये कधी घडलंय याची तिला काही एक कल्पना नसते व तिला वाटत देखील नसतं की हे सगळं तिच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे म्हणून. तर अर्जुन सायलीला विचारत असतो की अगं तू अजून देखील त्याच गोष्टींचा विचार करतेयस का? त्यावर सायली सांगते की खरं सांगू का, आज किती भयानक भूतकाळ आपल्या समोर आला. म्हणजे आई बाबा इतके दिवस इतके विचित्र वागत होते ते आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे, पण आज किती जास्त विचित्र भूतकाळ आपल्या समोर उभा आलाय. मैनावतीने तिच्या लहान मुलीला पैशांसाठी असंच दुसरं कोणाला तरी देऊन टाकलं. पण खरं सांगू का, हा भूतकाळ माझा आहे असं मला वाटतच नाही आहे. मला काय वाटतं आहे माहीत आहे का, की कुठल्या तरी तिराहित मुलीचा हा भूतकाळ आहे. आणि मला तर फक्त असंच वाटतं आहे की यामध्ये किती दुर्दैवी असेल ती मुलगी. मला तर काही एक आठवत नाही आहे वगैरे अशा भूतकाळाबद्दल, पण मी आता एक पाऊल उचलणार आहे. त्यावर अर्जुन तिला विचारतो की नक्की काय पाऊल उचलणार आहे. त्यावर सायली सांगते की मी आता आपल्या घरच्यांना माझ्या आईबाबांबद्दल जे काही सत्य आपल्याला कळालं आहे ते सांगणार आहे. त्यासाठी सर्वांना आजीच्या रूममध्ये मेसेज करून बोलवते, आणि आता ती अर्जुनला देखील मेसेज करते आणि सर्वांनाच आजीच्या खोलीमध्ये बोलवते. तर इथे हॉलमध्ये तन्वी आणि अस्मिता दोघीही असतात. तर अस्मिताला मेसेज येताच अस्मिता लगेचच आजीच्या रूममध्ये जाते. त्यानंतर प्रताप आणि कल्पना देखील आजीच्या रूममध्ये जातात. अर्जुन देखील तिथे आलेला असतो. आता सर्वजण तिथे आल्यानंतर सायलीला विचारत असतात की सायली, अगं काय झालंय, नक्की काय झालं आहे, तू आम्हाला असं अचानक इथे का बोलावून घेतलंस बरं? त्यावर सायली सांगते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना इथे बोलावलं आहे. त्यानंतर ती रूमचं दार बंद करते आणि सर्वांना सांगत असते की काही दिवसांपासून आपण पाहतोय की माझे आई बाबा कसे विचित्र वागत आहेत म्हणून. अहो, मला देखील त्यांचं वागणं खटकतंय. चोरी करणं, पैशांसाठी हपापलेलं असणं किंवा दुसऱ्यांचा काही एक विचार न करता वागणं, खरं तर हे सगळं काही मला खूप जास्त खटकतंय आणि मला देखील माहीत आहे की ते तुम्हाला देखील खटकत असेल. त्यावर प्रताप बोलतो की सायली, अगं ते कुठल्या परिस्थितीतून आले आहेत आपण त्याचा देखील विचार करायला हवाय. त्यावर कल्पना देखील बोलते की सायली, अगं तू सगळ्या या गोष्टींचा विचार करू नकोस, आम्हाला इतकं काही नाही वाटत. त्यावर अस्मिता बोलते की सायली, खरं सांगू का, आल्या दिवसापासून मी पाहतीये मला त्यांचं वागणं खूप जास्त खटकतंय. अगं पण कितीही झालं तरी ते
जन्मदाते आहेत. त्यावर सायली सांगते की हो, ते माझे जन्मदाते जरी असले तरी या घरामध्ये जो नियम तन्वीसाठी आहे, तिने चुका केल्यानंतर आपण तिच्याशी जसे वागतो तसेच आता यापुढे तुम्ही सर्वजण माझ्या आईबाबांशी वागणार आहात. त्यांनी किती देखील चुका केल्या किंवा काही केलं तर तिथल्या तिथे तुम्ही त्यांना त्यांची चूक दाखवून देत जा. म्हणजे त्यांना कळेल की त्यांचं कुठे चुकतंय, त्यांनी कसं वागायला हवं आहे. खरं सांगू का, त्यांच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच त्रास होतो आहे, हे मला जाणवतं आहे. त्यावर अर्जुन देखील बोलतो की हो सायली, ते तुझे जन्मदाते आहेत म्हणूनच खूप साऱ्या गोष्टी मी त्यांच्या माफ केल्या, इग्नोर केल्या, पण आता मात्र असं चालणार नाही आहे. आता हे सगळं बाहेर दरवाजाला कान देऊन तन्वी ऐकत असते आणि तन्वी आता खूप जास्त घाबरलेली असते की आता सायलीला मैना आणि सदाबद्दल नक्की काय कळालंय की ती असं पाऊल उचलतीये. आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन मात्र ते लिस्ट बनवत असतो की आता या सदाशिव आणि मैनावतीचा भूतकाळ कसा शोधायचा आहे ते, आणि तो स्वतःशीच विचार करत बसलेला असतो की मी खूप घाई केली त्या दोघांनाही घरी घेऊन येण्याची, मी इतकी घाई करायला नको होती. तर तेवढ्यातच सायली कॉफी घेऊन तिथे येते, पण सायलीचं मात्र काही अर्जुनकडे लक्षच नसतं. त्यानंतर अर्जुन ती डायरी सायलीला दाखवतो आणि सांगतो की हे बघ, मी यादी बनवली आहे, आपण सदाशिव आणि मैनावतीचा भूतकाळ कसा शोधायचा, ही केस कशी सॉल्व करायची याचीच यादी बनवलेली आहे ही. त्यावर सायली बोलते हो का, म्हणजे आज इतका बदल कसा काय झाला, आज इतका उत्साह कसा काय आला बरं तुमच्या मध्ये. नाही म्हणजे इतके दिवस मी सांगत होते तुम्हाला की मला त्या दोघांबद्दल काही वाटत नाही आहे, मला त्या दोघांवर संशय येतोय, तेव्हा मात्र तुम्ही तर लक्षसुद्धा दिलं नाहीत माझ्याकडे, कान तर बंद होते तुमचे, आणि आज असं अचानक कसं काय वाटलं तुम्हाला. त्यावर अर्जुन सांगतो की काय ना, ती बाईनी जेव्हा आपल्याला सत्य सांगितलं ना, त्यानंतर मला देखील त्यांच्यावर संशय येतोय. आता मात्र सायली चिडते आणि बोलते हो का, काय ना, मधुभाऊंच्या केसमध्ये मी तुमची असिस्टन्स होते आणि मला चांगलंच माहिती आहे की कोणाचा माग कसा काढायचा ते, त्यामुळे मी माझं माग काढेल, मला तुमच्या मदतीची गरज नाही आहे, आणि चिडूनच तिथून निघून जाते. तर तेवढ्यातच त्याला चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य अर्जुनला सांगत असतो की आपल्याला इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला जायचं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की तुला कसं कळालं, तू काय माझ्या खोलीमध्ये कॅमेरा वगैरे लावलाय की काय. त्यावर चैतन्य सांगतो की अरे तू विसरलास का, तूच तर काल मला बोललास ना आपल्याला एका केससाठी सावंतांना भेटावं लागेल म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की हो, लग्न करू नकोस अजिबात, नाहीतर ना हे असं मेमरी लॉस होतो वगैरे. त्यावर चैतन्य बोलतो नाही, मला काही लग्न करायचा विचार नाही आहे, पण तू सांग की दुसरं कारण काय आहे. आणि अर्जुन आता चैतन्याला सांगत असतो की त्याला सदाशिव आणि मैनावतीचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी सावंतांना भेटायचं आहे. तर सायली इकडे किचनमध्ये आता पूर्णाजींसाठी दूध गरम करत असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि आता कल्पनाला गुड मॉर्निंग करतो आणि सांगत असतो की मम्मा, मला आज ऑफिसला जायला लवकर जायचं आहे, खूप काम आहे आज ऑफिसमध्ये वगैरे, असं सायलीला ऐकू जाईल असं खूप जोरात ओरडून तो सांगत असतो. तर आणि तो बोलतो की मग माझा डब्बा दे ना. त्यावर सायली विमलताईंना सांगते की विमलताई त्यांचा डबा द्या, पण विमलताई बोलते की अहो सायलीताई, तुम्ही तर डबा भरलाच नाही आहे. त्यावर सायली बोलते ठीक आहे, मी डबा नाही भरलाय तर मग तुम्ही डबा भरा ना आणि तुम्ही द्या डबा. असं बोलून सायली आता पूर्ण आजीसाठी दूध घेऊन तिथून निघून जाते. तर अर्जुन मात्र विचारातच पडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की चैतन्य आणि अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना भेटण्यासाठी आलेले असतात आणि ते सावंतांना त्या सदाशिव आणि मैनावतीचा फोटो दाखवतात आणि विचारत असतात की या दोन लोकांचा भूतकाळ आम्हाला जाणून घ्यायचा आहे, यांचं काही बॅकग्राऊंड वगैरे माहीत आहे का तुम्हाला, आपल्याला जाणून घेता येईल का. त्यावर सावंत विचारतात की नाही म्हणजे चोरीच्या केसमध्ये वगैरे किंवा हरवलेत का वगैरे, नक्की काय कंप्लेंट आहे यांची. तर तो फोटो पाहिल्यानंतर सावंतांनी लगेच सदाशिवला ओळखलेलं असतं आणि ते हवालदाराला सांगून ते दोन चोरांना घेऊन यायला सांगतात. तर त्या दोघांपैकी एक सदाशिव असतो. आता सदाशिवला तिथे पाहिल्यानंतर अर्जुन मात्र खूप आश्चर्यचकित होतो
तर इकडे पूर्णा आजीच्या खोलीमध्ये सायलीला एक गोधडी सापडते. त्यावर सायली आजीला विचारते की ही गोधडी कुणाची आहे. त्यावर पूर्णा आजी सांगते की अगं ही प्रतिमाची गोधडी आहे आणि तिला पूर्वी ही गोधडी घेतल्याशिवाय अजिबातही झोप यायची नाही, अजिबातही चैन पडायची नाही. त्यावर सायली आजीला सांगते की प्रतिमा त्यांना आता जुन्या गोष्टी आठवायला लागल्या आहेत, त्यांना ही गोधडी आठवतीये का तेही पाहूयात आपण. आणि त्या दोघीही आता प्रतिमाकडे येतात आणि प्रतिमा झोपलेली असताना सायली ती गोधडी प्रतिमावर पांघरते. तर प्रतिमा लगेच जागी होते व पूर्णा आजी प्रतिमाला विचारते, प्रतिमा तुला आठवते का गं अजूनही ही गोधडी?